देव तुमच्याशी बोलतोय का? ही चिन्हे ओळखा. अतिशय भावनिक, विस्तृत दृष्टांतांसह कथा. जय सियाराम. जय गुरुमाऊली. भक्त हो. आजचा विषय खूप वेगळा आहे. कारण हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. देव खरंच माझ्याशी बोलतो का? मी रोज प्रार्थना करतो. देवाचे नाव घेतो. पण देवाचा आवाज मला का ऐकू येत नाही? एकदा हाच प्रश्न एका भक्ताने आपल्या गुरूंना विचारला. आणि त्यानंतर गुरूंनी सांगितलेली कथा ऐकून संपूर्ण सभागृहातील लोक रडू लागले. दुःखाने खचलेला भक्त. एका गावात मोहन नावाचा भक्त राहत होता. लहानपणापासून देवावर खूप श्रद्धा होती. रोज मंदिरात जायचा. आरती करायचा. नामस्मरण करायचा. पण आयुष्यात संकटे संपत नव्हती. वडिलांचे निधन झाले. व्यवसाय बुडाला. मित्रांनी फसवले. जवळची माणसे दूर गेली. एक दिवस तो देवासमोर बसून रडू लागला. देवा, मी तुझी एवढी भक्ती करतो. मग तू माझ्याशी एकदाही का बोलत नाहीस? मी तुला दिसत नाही का? माझे अश्रू दिसत नाहीत का? रडता रडता त्याला झोप लागली. आणि स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसला. साधूंचा प्रश्न. साधू म्हणाले, बाळा, तुला वाटते देव तुझ्याशी बोलत नाही? मोहन म्हणाला, हो. मी खूप हाक मारली. पण उत्तर मिळाले नाही. साधू हसले. आणि म्हणाले, देव रोज बोलतो. पण माणूस ऐकत नाही. पहिले चिन्ह अचानक मिळणारी शांतता. साधू म्हणाले, कधी कधी तू खूप दुःखी असतोस. मनात वादळ सुरू असते. आणि अचानक काही क्षणांसाठी मन शांत होते. तो क्षण देवाचा असतो. दृष्टांत वादळातील नाव. एक नाव समुद्रात अडकली होती. मोठे वादळ आले. सर्वजण घाबरले. पण त्या नावेत एक वृद्ध माणूस शांत बसला होता. लोकांनी विचारले, तुम्हाला भीती वाटत नाही का? तो हसून म्हणाला, वादळ समुद्रात आहे. माझ्या मनात नाही. भक्त हो. संकटात मिळणारी ती अचानक शांतता. हा देवाचा पहिला संदेश असतो. दुसरे चिन्ह योग्य वेळी भेटणारी व्यक्ती. साधू म्हणाले, कधी कधी देव स्वतः येत नाही. तो माणसांच्या रूपाने येतो. दृष्टांत रडणारी विधवा. एक गरीब विधवा स्त्री होती. घरात खायला काही नव्हते. ती देवासमोर रडत बसली. देवा, माझ्या मुलांना आज काय खाऊ घालू? इतक्यात दारावर टकटक झाली. शेजारचा माणूस धान्य घेऊन आला. तो म्हणाला, कळत नाही का? आज सकाळपासून मन सांगत होते तुझ्याकडे जावे. त्या दिवशी देव त्या शेजाऱ्याच्या रूपाने आला होता. तिसरे चिन्ह वारंवार मिळणारा तोच संदेश. कधी असे झाले आहे का? एकच गोष्ट वेगवेगळ्या लोकांकडून ऐकायला मिळते. एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येतो. एकच संदेश वारंवार दिसतो. हे योगायोग नसतात. दृष्टांत. एक तरुण चुकीच्या मार्गावर गेला होता. एक दिवस आई म्हणाली, बाळा, मार्ग बदल. दुसऱ्या दिवशी गुरु म्हणाले, मार्ग बदल. तिसऱ्या दिवशी एका पुस्तकात त्याने वाचले, मार्ग बदल. पण त्याने दुर्लक्ष केले. काही महिन्यांनी तो मोठ्या संकटात सापडला. तेव्हा त्याला समजले, देव खूप आधीपासून इशारा देत होता. चौथे चिन्ह अंतर्मनाचा आवाज. साधू म्हणाले, देवाचा आवाज कानांनी ऐकू येत नाही. तो अंतःकरणातून ऐकू येतो.
कधी एखादे चुकीचे काम करताना मन आतून सांगते, हे करू नको. तो आवाज कोणाचा असतो? तो देवाने दिलेल्या विवेकाचा असतो. पाचवे चिन्ह संकटातून मिळणारा धडा. मोहन म्हणाला, म्हणजे संकटही देवाचा संदेश असू शकतो. साधू म्हणाले, हो. दृष्टांत सोनार. सोनार सोन्याला आगीत टाकतो, मारतो, तापवतो. कारण त्याला सोन्याचा द्वेष नसतो, तर ते अधिक शुद्ध व्हावे म्हणून. तसेच कधी कधी देव संकट देतो, कारण तो आपल्याला मोडत नसतो, घडवत असतो. सहावे चिन्ह अचानक वाचलेले संकट. कितीतरी वेळा आपण एखाद्या अपघातातून वाचतो, एखादा चुकीचा निर्णय टळतो, आणि नंतर कळते, हे झाले नसते तर मोठे नुकसान झाले असते. तेव्हा समजून घ्या, कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचे रक्षण करत होती. सातवे आणि सर्वात मोठे चिन्ह. साधूंच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, देव तुमच्याशी बोलतोय याचे सर्वात मोठे चिन्ह म्हणजे तुमच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू येणे. जेव्हा आरती ऐकून, भजन ऐकून, गुरूंचे नाव ऐकून डोळे ओले होतात, तेव्हा समजा देव तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे. अंतिम प्रसंग. साधू अदृश्य झाले. मोहनची झोप उघडली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो मंदिरात गेला, देवासमोर उभा राहिला आणि म्हणाला, देवा, आज मला समजले, तू कधीच शांत नव्हतास. मीच ऐकत नव्हतो. त्या दिवसापासून त्याचे जीवन बदलले, कारण त्याला देवाचा आवाज ऐकू यायला लागला. कानांनी नाही, तर हृदयाने. अंतिम संदेश. भक्त हो. जर अचानक मनाला शांतता मिळत असेल, जर योग्य वेळी योग्य माणसे भेटत असतील, जर अंतर्मन इशारा देत असेल, जर संकटातून धडा मिळत असेल, आणि देवाचे नाव घेताना डोळ्यात अश्रू येत असतील, तर समजा देव तुमच्याशी बोलतोय. शेवटचा भावनिक संदेश. ज्या दिवशी तुम्ही एकटे पडाल, त्या दिवशी लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला कधीच एकटे सोडलेले नसते. आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू आणि देवाच्या चरणातील प्रार्थना कधीच वाया जात नाही. देव कधीच उशीर करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेच देतो. जीवन संपताना पैसा, प्रतिष्ठा आणि संपत्ती मागे राहते. सोबत येतात फक्त तुमची कर्मे आणि भक्ती. आज ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जपा, कारण उद्या आठवणी राहतील, पण वेळ परत येणार नाही. देवाचा आवाज कानांनी नाही, तर अश्रूंनी भरलेल्या हृदयाने ऐकू येतो. जय सियाराम.